पुढची बातमी बघूयात। आताची ब्रेकिंग बातमी आहे। महंत शिवाजी महाराज हे मस्साजोगमध्ये आता पोहोचलेले आहेत, कारण आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार असल्याचं कळतंय। आताची ही थेट दृश्य आपण बघतोय। मस्साजोगमधली महंत शिवाजी महाराज हे सध्या देशमुख कुटुंबियांच्या भेटीला सध्या पोहोचलेले आहेत। तर नारायणगडाचे महंत आहेत महंत शिवाजी महाराज हे, आणि सध्या ते देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांच्या गावी त्यांच्या घरी मस्साजोगमध्ये पोहोचल्याचं कळतंय। याआधी भगवानगडावरती जाऊन खरं तर देशमुखांच्या कुटुंबियांनी महंत नारायण शास्त्री यांची भेट घेतलेली होती, मात्र त्यानंतर आता मस्साजोगमध्ये महंत शिवाजी महाराज हे पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय आणि ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे आणि त्यानंतर त्यांचे जे कुटुंबीय आहेत, त्यांची मुलगी वैभवी देशमुख आणि त्यांचा भाऊ धनंजय देशमुख यांची भेट घेण्यासाठी आता महंत शिवाजी महाराज हे मस्साजोग गावामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं आहे की नेमकी काय चर्चा होतीये या दोघांमध्ये। तर एकूणच या ठिकाणच्या राजकारणामध्ये आता नारायणगडाचं फार महत्त्व आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती ही भेट होताना दिसते। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला या भेटीच्या संदर्भात अधिकची माहिती देतील। कृष्णा, अगदी काही वेळापूर्वीच नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज हे मस्साजोग या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते देशमुख कुटुंबियांची या ठिकाणी भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। खरं तर देशमुख कुटुंबीय नामदेव शास्त्री यांची भगवानगडावरती भेट घेतल्यानंतर नारायणगडावरती पोहोचलं होतं, तिथे देखील महाराजांशी त्यांनी संवाद साधलेला होता। मात्र या दोन्ही गडाच्या म्हणजे भगवानगडाच्या नंतर नारायणगडाच्या नंतर महंत मस्साजोगमध्ये येणं याला एक विशेष निश्चित महत्त्व आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण महंताशी या ठिकाणी बोलूया, त्यांचं काय म्हणणं आहे आणि काय नाही आहे ते। महाराज, आपण पोहोचलेले आहात या ठिकाणी, बरोबर? आता आपण पोहोचलेत, काय प्रतिक्रिया आहे आपली या सगळ्या? बरोबर, आता आपण पोहोचलेत, काय प्रतिक्रिया आहे आपली या सगळ्या? आम्ही या ठिकाणी पोहोचलो। या ठिकाणी देशमुख कुटुंब आमच्या नारायणगडावर दर्शनासाठी आले होते, परंतु मी ती बाहेर कार्यक्रमाला गेलो होतो, माझी भेट झाली नाही। म्हणून त्याने मला फोन केला आणि फोनवर मी सांगितलं आता मला नारायणगडावर येणं शक्य नाही, तर तुमची सर्व कुटुंबियाची भेट घेण्यासाठी मी नक्की एक दिवशी येईल आणि आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत। निश्चित आपण पाहतोय की भेट घेईन असं ते म्हटलेले होते आणि त्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेत। आता काय संवाद होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि या सगळ्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांच्याविषयी देखील महाराज काय बोलतात किंवा त्यांच्या भूमिकेविषयी काय बोलतात हे देखील महत्त्वाचं आहे। मात्र देशमुख कुटुंबियांशी ते थोड्या वेळातच या ठिकाणी संवाद साधतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।